हवे। सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मने आज जग मानवाच्या मुठीत आले आहे, हे तेवढेच खरे आहे। मानवी जीवनच आज या मीडियाने व्यापून टाकले आहे। सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मने आज संपूर्ण जग विकासाकडे चालले आहे। मित्रांनो, सोशल मीडियाचे अनेक फायदे आहेत। पर्सनली विचार केला तर सोशल मीडिया मानवाच्या जीवनामध्ये का उपयुक्त आहे, तर जर माणसाला एखादं स्वतःमध्ये नवीन स्किल डेव्हलप करायचे, म्हणजे आपण कुठे आहोत हे कळतं, जग कुठे आहे आणि आपण कुठे आहोत हे कळण्याकरता हे तंत्रज्ञान समजणं गरजेचं आहे आणि हे सोशल मीडियाच्या माध्यमातून सहज शक्य झालं आहे। तसेच लिंक्डइन हे खूप प्रोफेशनल सोशल मीडिया आहे, ज्याच्या माध्यमातून आपण आपल्या स्वतःचा बिझनेस सुरू करू शकतो। मित्रांनो, या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी स्वतःचा बिझनेस सुरू केला आहे, अनेकांना नोकऱ्या मिळालेल्या आहेत। याच्यावर येणारे खूप चांगले व्हिडिओज आहेत जे आपल्याला मोटिवेट करतात, ज्याच्यातून आपल्याला नवनवीन टेक्नॉलॉजी कळते। हा सुद्धा सोशल मीडियाचा एक चांगलाच परिणाम आहे, जो आज तंत्रज्ञानामुळे निर्माण झाला आहे। मित्रांनो, आपण आपली मतं विचार नोंदवू शकतो, जे पूर्वी शक्य नव्हतं। मित्रांनो, आपल्या एका क्लिकवरती आपली ही माहिती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचू शकते। मित्रांनो, समाजावर सोशल मीडियाचा काय परिणाम झाला, तर अनेक लोक एकमेकांशी कनेक्ट झाले। वर्षानुवर्ष न भेटलेले मित्रमैत्रिणी, रिलेशनशिप मधील लोक हे फेसबुक, इंस्टाग्राम या ॲप्सद्वारे एकमेकांना भेटले, त्यांना खूप आनंद निर्माण झाला, त्यांच्यात रिलेशनशिप निर्माण झाली। ही एक सोशल मीडियाची चांगली जमेची बाजूच म्हणावी लागेल। तसेच बऱ्याचदा पूर्वी स्त्रियांना आपलं मत व्यक्त करता येत नव्हतं, त्याला समाजाची बंधनं होती, कल्चरचा पगडा होता, पण आज त्या स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वतःचं मत ठामपणे व्यक्त करू लागले आहेत। मित्रांनो, सोशल मीडिया हे चांगले माध्यम आहे, हे माध्यम कधी वाईट असू शकत नाही, परंतु नाण्याला जशा दोन बाजू असतात तशाच या सोशल मीडियालाही आहेत। त्यातली कोणती चांगली आणि कोणती वाईट हे आपण समजून घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, सध्याची तरुणाई सोशल मीडियावर जगताना दिसते, पण याच माध्यमातून होणाऱ्या गैरसमजांचे प्रमाणही जास्त आहे। खोट्या माहितीचा आधार घेऊन त्याचा सोशल मीडियाद्वारे वापर केला जातो। मित्रांनो, तरुण पिढीने सोशल मीडियाबाबत अधिक सजग व्हावे, कारण या सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमजांचे प्रमाण वाढले व गुन्ह्यांची उत्पत्ती सुद्धा वाढ झाली आहे। त्यामुळे अनेक सायबर क्राईम होत आहेत, त्यामुळे फसवणुकीचे व गुंतागुंतीचे ब्लॅकमेलिंगचे प्रमाण वाढले आहे। मित्रांनो, संत तुकाराम महाराज म्हणतात, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा जगामध्ये हुंडा, पुत्र भावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा।